हॅलो गाईज, हॅलो, मी प्रतीक्षा. आज बनवत आहे मी भोपळ्याची भाजी. कच्च्या भोपळ्याची ही खरंच खूप छान लागते. याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि कांदा टाकलेला आहे. कांदा भाजून घ्यायचा. त्यानंतर कांदा भाजल्यानंतर जिरे टाकायचे, मिरच्या टाकायचे आणि वरती फक्त भोपळा वरचं साल टाकून कट करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्या. तेलामध्ये परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मीठ टाका, हिंग, गरम मसाला तुम्हाला आवडतील अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही मसाले घालू शकता. ही भाजी मिरची टाकल्यानंतर खरंच खूप टेस्टी बनते. पण ह्या व्यतिरिक्त तुम्ही जर चटणी टाकली तर त्याला काही वेगळा स्वाद येतो, पण ह्याच्यामध्ये मस्त टेस्ट येते. आणि फक्त वाफेवरती पण शिजवू शकता, पण थोडंसं जर पाणी टाकलं तर मग भोपळ्याची भाजी अशी मऊ होते आणि लवकर ती शिजते. त्याच्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा. इथे बहुत होता हळद आहे, गरम मसालासुद्धा आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. इथे मस्त कुकरमध्ये मी अळूवड्या शिजवून स्टीम करून ठेवलेल्या आहेत. त्याची पण रेसिपी बनवलेली आहे, नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. अशा पद्धतीप्रमाणे भाजी आजच्या दिवशी एवढीच. थँक्यू.